चला मॅच ऑन करा. आणखीन एक सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळवायचा आहे, त्यामुळे घाई करा. दक्षिण जावळे रबर बॉल प्रीमियर लीग 2026 चा दैदिप्यमान सोहळा तुम्ही पाहताय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन सोहळा धूमधडक्यामध्ये पार पडला. खेळपट्टीचं देखील उद्घाटन तितकंच चांगल्या रीतीने पार पडलं आणि क्रिकेटच्या महारण संग्रामाला सुरुवात देखील झाली. आणि प्रत्येक मॅच मी म्हणेन शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगताना पाहायला मिळाले. कमी स्कोरिंगची मॅचेस देखील छानपैकी रंगवता आल्या आणि खरं तर आता आणखीन एक दर्जेदार सामना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. NR वॉरियर्स त्यांच्या विरुद्ध श्री काळेश्वरी 11 असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. करो या मरोची लढाई. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर हा सामना दोन्ही संघांसाठी तितकाच महत्वाचा आहे. मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरती कुसुंबी गावचा गोलंदाज किरण चिकणे गोलंदाजी मार्कवरती. त्याच्या समोर अभि शिंदे पिंपरी गावचा खेळाडू. पहिलाच बॉल व्हेरी फर्स्ट बॉल किरण चिकणे यांचा. पहिलाच बॉल स्टेट ड्राइव्ह खेळलाय. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. स्टेट हिट ग्रेट हिट अभि शिंदेच्या बॅट मधून आलाय. पहिल्याच बॉल वरती पहिला धमाका चौकार. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. लोअर फुल टॉसचा बॉल होता. लॉंग ऑफ रिजन खाली होतं. टप्पा पडल्यानंतर बॉल दन 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 करत सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी फरार होताना पाहायला मिळालाय. अँड्रम क्रिकेटचा किंग म्हणून अभि शिंदे यांच्याकडे पाहिलं जातं. त्याचबरोबर ओझरे गावचे प्रीतम दादा कदम यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांनाही विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्याच बॉल वरती अभि शिंदेने किरण चिकणे यांचं स्वागत केलंय चौकाराने. स्वॅग से करेंगे हम स्वागत. बॉल क्रमांक 2 ओव्हर द विकेटने आपटलेला बॉल आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा अवे फ्रॉम द बॉडी. पंचांच्या माध्यमातून हा कॉल आलेला आहे की वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव मिळते. अभि शिंदे यांनी सुरुवात चांगली केली या डावाची. पहिल्याच बॉल वरती चौकार त्यांनी खेचून आणला आणि सुरुवात दमदार केली. पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल निघून चाललाय ओव्हर दी कव्हर. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. कॅच ड्रॉप झाले. महत्वाची कॅच होती. कॅच पकडली असते तर मॅच देखील पकडली असते, परंतु अभि शिंदे यांना जीवनदान मिळालंय. तेलही गेलं आणि तुपही गेलं. हाती राहिलं धुपाटणं असं म्हटलं जातं ना, तसं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. कारण कॅच देखील ड्रॉप झाला, धावा देखील आल्या आणि अभि शिंदे या खेळाडूला एक जीवनदान देखील मिळालंय. या जीवनदानाचा कितपत फायदा तो उचलणार हे देखील पाहणं गरजेचं असेल, कारण आता अभि शिंदे यांना पुनर्जन्म मिळालेला आहे. गोलंदाजाने संधी उपलब्ध केली होती, परंतु संधीचं सोनं करता आलं नाही. किरण चिकणे संधी उपलब्ध करतायत. ओहो, खोल टाकलेला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅट्स आणि बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 7 धावा धावफलकावरती लागलेली आहेत. यस, एक डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चालला. एक सिंगल धाव प्राप्त. 8 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. पुढचा बॉल किरण चिकणे पुन्हा तयार. फटका चांगला खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. कॅचची संधी. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. आज अभि शिंदे यांनी जेवणामध्ये नशिबाची गोळी खाल्ली की काय हेच आता प्रश्न देखील पडला. अभि शिंदे यांना एकाच ओव्हर मध्ये 2 वेळा जीवनदान मिळालंय. किरण चिकणे संधी उपलब्ध करतायत, परंतु क्षेत्ररक्षक संधीचं सोनं करत नाहीयेत. संधी एखाद्या चहात बुडालेल्या बिस्किटासारखी असते. थोडासा उशीर झाला की हातातून निष्ठून जाते आणि मैदानाच्या आतमध्ये वारंवार चुका होत आहेत फिल्डिंग करत असताना. परंतु या वेळेला बॅटच्या स्लॉट मध्ये बॅटच्या रनर मध्ये चेंडूला घेऊन फेकून दिलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार आलाय साहिल दळवीच्या बॅट मधून. क्वालिटी ब्रँडेड यूज षटकार. काय फटका सजवला. स्टँड अँड डिलिव्हर. खडे खडे ताकदीचा वापर. टायमिंग अक्षरशः प्रॉपर होता. फटका सजवला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी 15 धावा धावफलकावरती लागलेत. किरण चिकणे यांच्यावरती आता हल्ला बोल चढवायला सुरुवात केली साहिल दळवीनं. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. वक्रतुंड क्रिक
लाईव्हच्या माध्यमातून स्टँड अँड डिलिव्हर बॅटच्या रनर मध्ये चेंडूला घेतलं, फोर्स केलं आणि पाठवलंय वाईड एक्स्ट्रा कव्हर रिजन सीमारेषेच्या बाहेर. 15 धावा धावपलकावरती. शेवटचा बॉल पहिल्या षटकामधील किरण चिकणे पुन्हा तयार. खोला टाकलेला परफेक्ट यॉर्कर ब्लॉकल पद्धतीचा हा बॉल. प्रत्युत्तर देता आलं नाहीये, फक्त डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. 15 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. मॅच महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी. जो जिंकेल त्या संघाचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये टिकून राहील, परंतु जो संघ पराभूत होईल त्या संघाचं अस्तित्व या स्पर्धेतून मात्र बाहेर होईल. त्यामुळे ही मॅच दोन्ही संघांसाठी खूप महत्वाची आहे. पहिल्या ओव्हरमध्ये खरं तर डीप पॉइंट रिझल्ट मध्ये एक कॅच ड्रॉप झाला, त्यानंतर लॉंग ऑन रिझल्ट मध्ये देखील एक कॅच ड्रॉप झाला. अभि शिंदे यांना जीवनदान मिळालंय. जीवनदान अर्थातच पुनर्जन्म. जीवनदान देणं एखाद्या खेळाडूला म्हणजे यमाच्या घरामध्ये डोकावून पाहणं. यम नक्की करतोय तरी काय, आणि तसंच चित्र आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. 15.00च्या सरासरीने मात्र पहिल्या षटकामध्ये धावा जोडलेल्या आहेत. प्रोजेक्टेड कोर्स स्कोर काय सांगताय की 75 धावांपर्यंत NR वॉरियर संघ मजल मारू शकतो, परंतु इथून आता गोलंदाजांना कमबॅक करावं लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये हर्षद कांबळे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. समोर अभि शिंदे, त्याच्या बॅटमधून एक चौकार देखील आलाय. ओव्हर द विकेटने हर्षद कांबळेचा पहिला बॉल शरीरापासून दूर ठेवला होता, परंतु लाईन चांगली होती. वाईड लाईन पकडून मात्र गोलंदाजी केली जाते. आउट स्टंप पिचिंग बॉल पाहायला मिळालाय. पहिला बॉल डॉट आला. हर्षद कांबळे वेग चांगला आहे, वेगावरती स्वार होत आहेत. आणि निलेश सरांनी देखील पाठीमागच्या मॅच मध्ये सांगितलं की घरोंद्याची खेळपट्टी म्हणजे वेगवान. या बॉलवरती टप्पा पडल्यानंतर बॉल अतिशय वेगाने रिलीज होतो. हाय बॉल वेगवान पद्धतीचा, वेगावरती जास्तीचा भर दिलाय. सलग 2 बॉल हर्षद कांबळे यांनी डॉट टाकलेले आहेत. अभि शिंदे यांना अगदी स्तब्ध एका जागेवरती उभं केलंय. बांधून ठेवणारे बॉल टाकले जातात हर्षद कांबळेच्या माध्यमातून. पुढचा बॉल आपटलेला बॉल टॅप उडवलाय. कव्हर रिझन मध्ये फिल्डर आहे, धाव मिळणार नाहीये. सलगचा तिसरा बॉल डॉट येतोय. आपल्याकडे जे कौशल्य आहे, गुणवत्ता आहे ते सिद्ध करत असताना हर्षद कांबळे तुम्हाला पाहायला मिळतात. व्हेरिएशन त्यांच्याकडे चांगला आहे. बॉल फिरवण्याची क्षमता देखील त्यांच्याकडे चांगली आहे. वेग देखील प्रचंड आहे. हा बॉल अभि शिंदे यांच्यासाठी पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. सलगचा चौथा बॉल डॉट आलाय. हर्षद कांबळे गोलंदाजी करत असताना आपल्या नावाची दखल घेण्यासाठी भाग पडतोय. दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग 2026 मध्ये पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या आणि त्यानंतरच्या ओव्हरमध्ये अजूनपर्यंत एकही धाव आली नाहीये. अभि शिंदे यांना आपल्या नावाप्रमाणे खेळ साकारावा लागेल. आपल्याकडे जे कौशल्य आहे, गुणवत्ता आहे ते सिद्ध करावी लागेल. यावेळेला फटका तर चांगला खेळलाय. बॉल निघून चाललाय. झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक गोलीगत षटकार, सिक्सर. फटका पहा, अक्षरशः बॉलच्या मिरिट पर्यंत पोहोचले. बॉलच्या मिरिट पर्यंत पोहोचत असताना बॉलला फोर्स केलं आणि बॉलला पाठवलंय वाईड एक्स्ट्रा कव्हर रिजन सीमारेषेच्या बाहेर. अभि शिंदेच्या बॅट मधून झापूक झुपूक षटकार आलाय. जबरदस्त फटका. काय फटका, त्यांनी अक्षरशः दोन्ही पाय त्यांनी उचलले होते आणि त्यानंतर बॉलच्या मिरिट पर्यंत पोहोचले. 21 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. खूप वेळानंतर हा षटकार आला अभि शिंदेच्या बॅट. पुढचा बॉल आणि शेवटचा बॉल हर्षद कांबळे यांचा अभिसाठी. हा बॉल देखील पाहू शकाल तुम्ही. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. कव्हर रिझन मध्ये एक सिंगल धाव प्राप्त झाले. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 22. या धावसंख्येवरती 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये 15 धावा किरण चिकणेने खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये अक्षरशः 7च धावा हर्षद कांबळे यांनी खर्च केला. एकच बॉल त्यांनी खराब टाकला.
आणि त्याच बॉलवरती मोठा प्रहार आला. अन्यथा बाकीचे चांगले बॉल हर्षद कांबळे यांनी चांगले टाकले. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 22 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. या मॅच मध्ये अभि शिंदेने 10 बॉल मध्ये 14 बनवलेत. साहिल दळवी यांनी 2 बॉल मध्ये 6 बनवलेत. चांगली पार्टनरशिप NR वॉरियर्स या टीम साठी उभी राहते. 2 वेळा जीवनदान मिळालं अभि शिंदे यांना आणि त्यानंतर आता त्यांची बॅट तळपताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर क्रमांक 3 ला होते सुरुवात. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती तिसरं षटक राज घेऊन आलेत. राज दुंदळे दुंद गावचा खेळाडू गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. समोर पिंपरी गावचा अभि शिंदे. ऑन साइडला या बॉलला वळवलाय. दिशा दिले फक्त. बॉल निघून चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक येईल. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेत. या 2 धाव्यांच्या मदतीने 24 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. अभि शिंदे यांना चांगला खेळ साकारावा लागेल कारण पाठीमागच्या मॅच मध्ये शून्यावरती क्लीन बोल्ड झाले होते. त्यामुळे हा सामना महत्वाचा आहे आणि अभि शिंदेची बॅट देखील तळपणं तितकीच गरजेचं आहे. ओहो, हा बॉल जर पाहिला तर टप्पा पडला. थोडीशी अतिरिक्त उसळी प्राप्त झाली. या बॉलला धाव मिळाली नाहीये. डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळते. कॅप्टनने सांगितलंय NR वॉरियर्स टीमच्या की अभि शिंदे यांचं अर्धशतक आमच्या टीमसाठी होणं गरजेचं आहे. ओहो, हा बॉल सोडून दिला. नो +1. येस, वाईट बॉलचा इशारा आलाय. वाईट +1 अशा 2 धावा. 26 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. 2.2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 26 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. पुढचा बॉल हाय बॉल डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. अक्षरशः बांधून ठेवणारे बॉल तेज राज दुंदळे यांनी टाकलेले आहेत. राज दुंदळे यांचा तिकट मारा सातत्यपूर्वक. अभि शिंदेची कमकुवत बाजू कोणती आहे ना ते त्यांनी अक्षरशः शोधले आणि तशाच प्रकारची गोलंदाजी त्यांनी आतापर्यंत केले. याला आखूड टप्प्याचा बॉल लॉप केलाय परंतु डेड बॉल घोषित केलाय पंचांनी. फटका दमदार खेळला होता परंतु डेड बॉल आलेला आहे. बॉल ग्राह्य धरला जाणार नाही. त्या बॉलच्या पाठीमागे धावा देखील ग्राह्य धरल्या जाणार नाहीयेत. 26 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. अभि शिंदे 13 बॉल 16 धावांवरती खेळतोय. साहिल दळवी 2 बॉल मध्ये 6 धावांवरती खेळतोय. राज दुंदळे यांनी 3 बॉल मध्ये 4 धावा खर्च केलेत. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 4 चा सोहळा तुम्ही पाहताय. ओहो, क्लीन बोर्ड. यष्ट्या उद्ध्वस्त. दांडी 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 गुल. फर्निचर डिस्ट्रॉय. अक्षरशः फर्निचर तोडून टाकलं आणि अभि शिंदे देखील माघार येताना पाहायला मिळतोय. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. राईट ओव्हर द विकेटने गेले राज दुंदळे. बॉल अक्षरशः खाली राहिला. बॅट वरतून फिरले आणि अभि शिंदे या संपूर्ण स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा क्लीन बॉल होताना पाहायला मिळालाय. नाराज होताना पाहायला मिळालाय अभि शिंदे. नाराजगी त्याच्या चेहऱ्यावरती. आपल्या नावाप्रमाणे खेळ आज त्याला साकारता आलेला नाहीये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये NR वॉरियर्स या टीमचा कॅप्टन पियुष कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कुसुंबी गावचा खेळाडू. परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. कुसुंबी गावासाठी त्यांनी चांगलं खेळ साकारलंय परंतु NR वॉरियर्स या टीमसाठी संघाचं नेतृत्व करत असताना संघाला अडचणीमधून बाहेर काढावं लागेल. फुलटॉसचा बॉल मिळालाय. फक्त फ्लिक केलेला आहे. चेंडूला दिशा दिले. बॉल अक्षरशः डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये निघून चालला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ती देखील पूर्ण केले. तिसऱ्या धावेची रिस्क घेतले आणि ती देखील पूर्ण केले. तब्बल 3 धावा मिळाल्या. या बॉलच्या पाठीमागे 29 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. पियुष कदमला आता
कॅप्टनशिप निभावावी लागेल. पहिला बॉल त्यांनी पेस केला, 3 धावा गोळा केलेत. आता स्ट्राइक एंड वरती साहिल दळवी, त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय, आणखी एक मोठा फटका त्यांनी केलाय. बॉल निघून चाललाय, हवा के साथ साथ घटा के संग संग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार, सिक्सर आलाय शेवटच्या बॉलवरती. संघाची एकत्रित धावसंख्या जाऊन पोहोचले 35 या धावसंख्येवरती. 35 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. शेवटच्या बॉलवरती साहिल दळवीचा तडाखा जबरदस्त होता. एका जागेवरती उभा राहिला, स्टँड अँड डिलिव्हर. या बॉलला फक्त फ्लाय दिली आणि बॉल पहा जबरदस्त सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल होताना पाहायला मिळालाय. नो चान्स, शतरक्षकाला कोणत्याही प्रकारचा बॉल अडवण्याचा चान्सच ठेवला नाहीये साहिल दळवीनं. 3 बॉलमध्ये 12 धावा त्यांनी गोळा केल्यात, त्याच्यामध्ये 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 35 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. ओव्हर क्रमांक 4 ला होते सुरुवात. विवेक शिर्गे आलेत. पहिलाच बॉल त्यांचा ऑन ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, इथे विकेटचं पतन. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. पियुष कदम यांच्यासाठी हा बॉल टप्पा पडला, बॉल थोडासा खाली राहिला आणि त्यानंतर क्लीन बोल्ड. पियुष कदम देखील बाद होताना पाहायला मिळालेत. संघाचा कॅप्टन देखील बाहेर आला. आता विकेटची पडझड पाहायला मिळते. तू चल मैं आया असं चित्र आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. NR वॉरियर्स या टीम साठी आता धावा बनवण्यासाठी कोणता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. सूर्यकांत धुंदळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धुंद गावचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इनॅट क्रमांक 4 वरती त्यांना प्राचारण केले. तुम्ही कोणत्या नंबर वरती मैदानाच्या आतमध्ये आलाय खेळण्यासाठी हे महत्वाचं नाहीये, आता तुम्हाला चांगला खेळ साकारावा लागेल. कमी गतीचा बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळण घेताना पाहायला मिळाला. विकेट किपरच्या माध्यमातून चुकी होताना पाहायला मिळाले. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते, एक सिंगल धाव मिळाले. या बॉलने फलंदाजाला बीट केलं, विकेट किपरला बीट केलं आणि पाठीमागच्या डिक्लेअर झोन या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला, सिंगल धाव मिळाले. 36 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. विवेक शेडगे यांनी चांगली गोलंदाजी केली. पहिल्या बॉलवरती त्यांनी विकेट मिळवून दिली पियुषची आणि त्यानंतरचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळण घेणारा पाहायला मिळाला आहे. पुढचा बॉल कमी गतीचा लॉलीपॉप चेंडू फसवणारा गुगली बॉल पाहायला मिळाला. खरं तर विकेटचं पतन, आपल्या विकेटचा त्याग केलाय, सॅक्रिफाईस विकेट. सूर्यकांत धुंदळे देखील माघारी येताना पाहायला मिळतात. जसे मैदानाच्या आतमध्ये गेले तसे बाहेर येताना देखील पाहायला मिळत आहे. साहिल दळवी एका बाजूने मैदानाच्या आतमध्ये लढतोय, झुंज देतोय, परंतु त्याला साथ देणं गरजेचं आहे. क्रिकेटचा खेळ म्हटलं की एका कोणत्या खेळाडूवरती अवलंबून नसतो, त्याला 11 खेळाडूंची साथ लागते आणि साहिल दळवी मैदानाच्या आतमध्ये एकतर्फे झुंज देतोय परंतु त्याला साथ मिळत नाहीये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रितेश चिकणे कुसुंबी गावचा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग वरती उभा आहे, परंतु साहिल दळवीने स्ट्राईक आपल्याकडे घेतले. त्याचा इरादा हाच आहे की आता ही संघाची संपूर्ण जबाबदारी माझ्यावरती घ्यायची आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या स्टिकर वरती हा बॉल आदळलाय. धाव मिळणार नाही या बॉलच्या पाठीमागे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. विवेक शेडगे यांनी धावपलकाला पूर्णपणे अंकुश लावलं, कारण अद्यापही एकच धाव फक्त खर्च केले. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बॉल टर्न घेताना पाहायला मिळाला. सिंगल धाव प्राप्त झाले. या ओव्हर मध्ये फक्त 2च धावा आलेत. 3 षटका अखेरीस खरं तर 35 धावा होत्या आणि या षटकामध्ये 5 बॉलमध्ये अवघ्या 2 धावा. वाकडन या जोगी गोलंदाजी केले, व्हेरिएशन त्यांनी दाखवलं, इकॉनॉमिकल गोलंदाजी केले, दिशेवरती नियंत्रण चांगलं होतं. शेवटचा बॉल कमी गतीचा आणि या बॉल वरती मोठा तडका आलाय. 9+6
असा 7 धावा मिळालेत या बॉलच्या पाठीमागे. साहिल दळवीला तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी करणार तर साहिल दळवी तुम्हाला 6 धावांचाच खेळ दाखवणार. किती कमी गतीचा बॉल टाकलाय. एखाद्या लहान मुलाला बॉल टाकावा ना तसा हा बॉल विवेक शेडगे यांनी टाकला होता. काहीतरी वेगळं करण्यासाठी गेले होते परंतु वेगळं करत असताना फसले आणि या बॉलच्या पाठीमागे तब्बल 7 धावा मिळाल्या. एकंदरीत धावसंख्या आता 44. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. वक्रतुंड क्रिक लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. किती लॉलीपॉप किती हळवा हा बॉल टाकला होता. एखाद्या लहान मुलाला बॉल टाकला जातो तसा हा बॉल टाकला होता. वेगळं करण्याचा प्रयत्न त्यांचा फसला. धावा मिळाल्या या बॉलच्या पाठीमागे 7 धावा. शेवटचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. फ्रीडचा बॉल आहे आणि साहिल दळवीला आता मेजवानी आहे. फ्रीडचा बॉल ऑन साइडला वळवला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडेसे दूर आहेत. 1 धाव कंप्लीट केले. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 45 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. आता शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे आणि शेवटच्या षटकामध्ये साहिल दळवीने स्ट्राईक आपल्याकडे ठेवलेली आहे. त्याचा इरादा हाच आहे. त्याचे विचार हेच आहेत की शेवटच्या षटकामध्ये आता धावांचा रतीप धावफलकावरती रचायचा. कारण धावांचा डोंगर आता उभा करायचा आहे. हीच ती वेळ आहे की या षटकामध्ये मला तोडफोड बॅटिंग करायची आहे. हाच प्रयत्न असाल. परंतु यानंतरची मॅच तन्मय टायटन विरुद्ध SBM वॉरियर्स अशी मॅच आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. एक इनिंग झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. SBM वॉरियर्स त्यांच्या विरुद्ध तन्मय टायटन असा सामना असेल. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. अर्जुन चिकणे गांजे गावचा पर्याय गोलंदाजी मार्क वरती निवडलेला आहे. परंतु स्ट्राईक एंड वरती साहिल दळवी महाते गावचा खेळाडू युवा खेळाडू स्ट्राईक एंडला. पहिल्याच बॉल वरती परफेक्ट मिडल ऑफ बॅट केली होती परंतु धाव मिळते ती अवघी 1च धाव. एका धावेपेक्षा जास्त काही नाही मिळणार साहिल दळवीला. महाते गावचा खेळाडू 8 बॉल मध्ये 21 धावा बनवलेत. संपूर्ण NR वॉरियर्सच्या टीमचा दामोदार असेल ना तो साहिल दळवी यांच्यावरती आहे. एकतर्फी मैदानाच्या आतमध्ये तो चांगल्या प्रकारची झुंज देतोय. लढावं लागतं. प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. आम्ही सातत्याने सांगत आलोय. पुढचा बॉल ओहो या बॉलला उचललाय. हवेमध्ये चेंडूला खेळलाय. 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठपुरा करतायत परंतु एकही क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचू शकला नाही. तोपर्यंत 2 धावा मिळाल्या. 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 48 धावसंख्येवरती. आम्ही सातत्याने सांगत आलो. चर्चा पण करत होतो. क्षेत्र कोणते असो आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर तुमचा प्रामाणिक असेल तर तुमच्या यशालाही पर्याय नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला मेहनत जिद्द चिकाटी प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागते. फटका चांगला केलाय. हेलिकॉप्टर उडवलाय. क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. टांगा पलटी घोडे फरार. धावा मिळाल्या 4. साहिल दळवे यांचा हेलिकॉप्टर लुक पाहायला मिळाला. फटका चांगला खेळला होता. ऑन दी राईज फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फसले. टप्पा पडल्यानंतर बॉलने वेगळं वळण प्राप्त केलं आणि सीमारेषेच्या बाहेर या बॉलला पाठवलं. 52 धावा धावफलकावरती अर्धशतक कंप्लीट झालंय NR वॉरियर्स या टीमचा. पुढचा बॉल अर्जुन चिकणे यांचा. याला बिगिट केला आणण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये उभा राहिला. स्वतः गोलंदाज परंतु तो देखील फसला. कॅच कॅरी करू शकले नाहीयेत. 2 धावा मिळाल्यात. यस शक्क गोलंदाज फेकी गोलंदाज आढळलेला आहे आणि आता धावा तर मिळालेल्या आहेत. धावून काढलेल्या 2 परंतु नो बॉलची 1 अशा 3 धावा आणि पॅनल्टीच्या किती धावा 2 धावा अशा एकत्रित 5 धावा एकत्रित मिळालेल्या आहेत NR वॉरियर्स या टीमसाठी. एखादी तुमची छोटीशी चूक किती महागडी ठरू शकते.
कारण जिथे 5 धावा मिळाल्यात अर्थातच पंजा मिळाला आणि या पंजाच्या मदतीने आता 57 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. शेवटच्या ओव्हर मध्ये धावा येत आहेत, धावा येत नव्हत्या, परंतु एका बाजूने साहिल दळवे यांची बॅटिंग आणि आलेल्या नकारात्मक चेंडूच्या धावा यात मात्र फायदेशीर राहिलेल्या आहेत. NR वॉरियर्स या टीम साठी कमबॅक करावं लागेल. श्री काळेश्वरी 11 या टीम साठी कमबॅक करणं खूप महत्वाचं आहे. उर्वरित चेंडू टाकण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती साहिल चिकणे, युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, युवा टॅलेंटेड. त्याच्या समोर साहिल दळवी, महातेगावचा खेळाडू. 11 बॉल मध्ये 29 धावा त्याच्या बॅट मधून जमा झालेल्या आहेत. ओहो, इथे काय घडलंय? डेड बॉल घोषित केलाय. कमी वयोगटाचा हा खेळाडू आहे, पहिलाच बॉल टाकला, डेड बॉल घोषित केलाय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. यानंतरची मॅच आहे तन्मय टायटन विरुद्ध SBM वॉरियर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे टॉस साठी रिपोर्टिंग करा. यावेळेला खोलात टाकलेला बॉल खोदून काढलाय, उचललाय आणि फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार, सिक्सर. काय जबरदस्त फटका खेळला. फटक्यामध्ये ताकद, नजाकत सर्व काही पाहायला मिळालं. अक्षरशः खोदून काढला हा फटका. षटकार आला आणि आता धावफलकाला आकार आणि उकार आला आहे. 63 धावसंख्येवरती धावफलक. असं म्हटलं जातं ना, ना संघर्ष ना तकलीफ है तो क्या मजा जीने में, तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के शाये से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते और जो कड़ी मेहनत करते उनके सपने कभी अधूरे नहीं होते. या मॅच मध्ये अक्षरशः स्वप्नांचा पाठलाग करत असताना साहिल दळवीने काय बॅटिंग केलंय. 12 बॉल मध्ये 35 धावांचे एक विस्फोटक खेळ त्यांनी साकारले. अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाय रोवून NR वॉरियर्स टीम साठी अक्षरशः उभा राहिलाय. सलामीला आलेला खेळाडू आहे. अभि शिंदे बाद झाला, पियुष कदम बाद झाला आणि त्यानंतर संपूर्ण संघाची जबाबदारी साहिल दळवे यांच्यावरती पडले. विश्वास दाखवला होता आणि विश्वासाला पात्र ठरत असताना त्यांनी चांगली बॅटिंग केली. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटच्या 2 बॉल वरती साहिल दळवी किती धावा गोळा करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. ओहो, इथे थोडासा कमी गतीचा हा बॉल फसवणारा होता. वेळीची अचूकता साधता आलेली नाहीये. डॉट बॉल आला. आता शेवटचा बॉल टार्गेट सेट करणार असेल. शेवटच्या बॉल वरती किती धावा येणार? षटकार आला तर 69, चौकार आला तर 67, सिंगल आली तर 64, परंतु हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. नो +1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. साहिल चिखलेला हा पुन्हा बॉल टाकावा लागतोय. 65 धावा स्कोर कार्ड वरती. हा बॉल देखील नो बॉल घोषित केलाय. नो बॉल वरती साहिल दळवीचा तडाखा, सिक्सर. काय फटकेबाजी करतोय साहिल दळवी. 42 धावांची विस्फोटक खेळ त्यांनी साकारले. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. अक्षरशः हा बॉल साहिल चिकणे यांचा फुलटॉस होता, भीमरचा होता. कपड्याच्या वरती अक्षरशः सहजरित्या हा बॉल पाठवलाय. बॅडमिंटन स्ट्रोक. कॅमेरामॅनचं देखील मी कौतुक करेन. शेवटपर्यंत बॉलला टिपलं गेलंय. अक्षरशः एखाद्या चातुर पक्षासारखी नजर असते ना, तशी कॅमेरामॅनची नजर आहे. अरविंद कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. ओहो, यावेळेला बॅटच्या रनर मध्ये चेंडूला घेऊ शकले नाहीत. शेवटच्या बॉल वरती विकेटचं पतन. धावफलक 72 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलेला आहे आणि 73 धावांचं लक्ष श्री काळेश्वरी 11 या टीम समोर उभं केलेलं आहे. NR वॉरियर्स या टीमनं येणारे बॉल आहेत 30 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. 73 धावा. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वळूया. 2 टीमच्या दरम्यान करूया टॉस. SBM वॉरियर्स त्यांच्या विरुद्ध तन्मय टायटन्स या 2 टीमच्या दरम्यान करूया टॉस. आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मायक्रोफोन वरती जोडले जातील व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र, व्हॉइस ऑफ सातारा, सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील ओझरे गावचा एक गोड आवाज
निलेशजी मर्डेकर सर यांच्या वाणीतून ऐकूया टॉस का बॉस कक्षाची कहाणी. आजच्या दिवसातली शेवटची मॅच आहे SBM वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध तन्मय टायटन्स हा सामना होईल आणि त्या सामन्याचा आपण टॉस करूया. तन्मय टायटन्स आणि त्यांच्या विरोधामध्ये SBM वॉरियर्स. आजच्या दिवसातल्या शेवटच्या मॅचचा टॉस होईल आणि SBM वॉरियर्स आपला कॅप्टन पाठवा. तन्मय टायटन्सचे कॅप्टन आलेले आहेत. आपण नाणेफेकीचा कौल करूया. नाणेफेकीचा कौल हा मुख्य व्यासपीठावरतून केला जाईल. टीम SBM वॉरियर्स आजच्या दिवसातला शेवटचा सामना होईल आणि त्या सामन्याचा टॉस करूया. जर आपण आला नाही तर समोरच्या टीमला टॉस विन दिला जाईल आणि समोरच्या टीमचे तन्मय टायटनचे कॅप्टन ठिकाणी आलेले आहेत. याच्या पण नोंद घ्या. त्यामुळे टॉस हा इनिंग ब्रेक मध्येच होईल, याच्या पण नोंद घ्या. त्यामुळे टीम SBM वॉरियर्स आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस होत आहे. जर आपण वेळेअभावी जर या ठिकाणी उपलब्ध होऊ शकला नाहीत तर समोरच्या टीमला टॉस विन दिला जाईल आणि जो काय समोरच्या टीमचा निर्णय असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. याच्या पण नोंद घ्या. या अगोदर देखील तुमची मॅच अनाउन्स केलेली आहे आणि टाइम टेबल प्रमाणे SBM वॉरियर्सचा शेवटचा सामना आहे तन्मय टायटन्स विरुद्ध. त्यामुळे SBM वॉरियर्स माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचतो तर आपण आपला कॅप्टन पाठवा. टीम ओनर सचिन मोरे मामा, साहिल मोरे हे टीम ओनर आहेत. आपल्या कॅप्टनला पाठवा. अन्यथा समोरच्या टीमला टॉस विन दिला जाईल, याची आपण नोंद घ्या. दक्षिण सावली रबर बॉल प्रीमियर लीगचं हे 4थं पर्व आणि आजच्या दिवसातली शेवटची मॅच टीम तन्मय टायटन्स विरुद्ध SBM वॉरियर्स असा सामना होईल. आजच्या दिवसातला शेवटचा सामना आहे आणि त्याचा टॉस या ठिकाणी आपण करत आहोत आणि त्यासाठी आपण थांबलेलो आहोत. संपूर्ण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही क्रिकेट स्पर्धा पार पडत आहे आणि आजच्या दिवसातला शेवटचा सामना एका बाजूला तन्मय टायटन्सने एक सामना जिंकलाय, परंतु SBM वॉरियर्स या टीमला निसटता पराभव मिळालेला आहे. कारण ज्या प्रकारे टीमने शेवटच्या बॉलवरती सामना गमावला, शेवटच्या बॉलपर्यंत या टीमने संघर्ष केला, परंतु एका मॅचमध्ये तन्मय टायटन्सने एक हाती सामना जिंकला आणि आता यानंतरची लढत महत्वाची आहे आणि तो टॉस किशोर चिकने आबा यांच्या शुभाशय आपण करूया. या ठिकाणी SBM वॉरियर्स संघ नाणेफेकीच्या कौलचं आवाहन आपण कॉइन स्पिन करूया. ओके, सूर्यकांत आवाज देणार. छापा हा नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे आणि छापा आलेला आहे SBM वॉरियर्स साठी. डू ऑर डायची मॅच आहे. काय घेत आहे महत्वाच्या मॅच मध्ये? आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ. पाठीमागच्या मॅचची खंत असेल कारण शेवटच्या बॉलवरती संघाने सामना गमावलाय. थोडे म्हणजे मिसफिल्ड झाली, थोडे एक्स्ट्रा रन पण गेले त्यामुळे. आणि सामना चांगला झाला. आकाशने चांगली बॅटिंग केली, त्याला पहिले 2 जीवदान पण भेटले. फिल्डिंगमध्येच मॅच गेली आमची. परंतु या मॅच मध्ये काय प्लॅनिंग करताय? गोलंदाजी करायची कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. काय 5 ओव्हरची मॅच आहे, 7च्या आतमध्ये ठेवू. या मॅच मध्ये काही बदल? सेमच असेल, लाईनअप सेमच आहे. तुम्हाला शुभेच्छा आहेत. आपण जाऊया तन्मय टायटन्स. जयेश, काय गेम प्लॅनिंग आहे? टॉस जिंकून बॅटिंगसाठीच गेला असता? पाठीमागच्या मॅच मध्ये टीमने बॅटिंगच केली होती, या मॅच मध्ये तेच घेतलं असतं? हो, नक्कीच आमचा गेम प्लॅन झाला की मागच्या मॅच सारखा आपण जसा स्कोर उभा केला तसाच या आपण मॅचला उभा करू आणि बॉलर्सला फ्री सोडू. कारण प्रेशर सगळं बॅटिंगवर घेऊयात आणि बॅटनं रन करू आणि बॉलिंग फ्री होईल. तुम्ही काय या मॅच मध्ये बदल करताय? नाही, सेम लाईनअप राहील आमचं पण. ओके, तुम्हाला शुभेच्छा आहेत. मित्रांनो, टॉस झालेला आहे आणि टॉस मध्ये दोन्ही कॅप्टनच्या मनासारखं घडले, त्यामुळे शेवटच्या मॅच मध्ये रंगत तुम्हाला आणखीन चांगली बघायला मिळेल. परंतु मॅच कोणासारखी असेल हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला पाहावी लागेल. दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगचा आजच्या दिवसातला शेवटचा सामना. परंतु 7व्या सामन्याचं सेकंड इनिंगचं धावतं वार्तांकन ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया. आवाज आहे तुषार जांभळे सरांचा. थँक्यू सो मच. आतापर्यंत आवाज तुम्ही ऐकत आहात. निलेशजी मर्डेकर सर यांचा आवाज ऐकत आहात. आपल्या तालुक्याचा आणि आपल्या जिल्ह्याचा एक बुलंद आवाज म्हणून त्यांची ओळख आहे. आकडे तज्ञ आमचे गुरुवर्य निलेशजी मर्डेकर सर यांचा आवाज तुम्ही ऐकला. जाऊया मॅचच्या दिशेने. पूर्वार्ध खेळ समाप्त झाला, उत्तरार्ध खेळाला होते सुरुवात. चौकार षटकारांची तुफान आतिषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट अँड बॉलची जुगलबंदी, स्वतःला सिद्ध प्रसिद्ध करण्याची नामी संधी, अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग, उगवत्या शब्दातील समालोचन, दर्जेदार आयोजन, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग 2026चा हे 4थं पर्व आहे आणि दर्जेदार आयोजन आपण पाहत आहोत. पहिलाच बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती पियुष यांचा आणि पियुष यांचा पहिलाच बॉल आपण पाहिलं तर डॉट येताना पाहायला मिळतो.
73 धावांचं लक्ष आहे. पहिला बॉल डॉट आलाय. पुढचा बॉल तो देखील डॉट येताना पाहायला मिळतोय. पियुष कदम यांची धारदार गोलंदाजी पाहायला मिळते. काय सलगचे 2 बॉल वेगावरती स्वार होऊन टाकलेले आहेत. वेग प्रचंड आहे आणि वेगावरती स्वार होत असताना मात्र पियुष कदमनं जबरदस्त गोलंदाजी केली आहे. संदेश पवार आणि राज धुंदळे ही सलामीची जोडी आहे. संदेश पवार यांना थांबवलं या स्पर्धेचा पहिला चौकार आणि पहिला षटकार पहिल्याच मॅच मध्ये संदेश पवारच्या बॅट मधून आले होते आणि त्याच खेळाडूला थांबवण्याचा प्रयत्न पियुष कदम कुसुंबी गावच्या खेळाडूने केलेत. संदेश पवार एक हार्ड हिटर बॅट्समन आहे. कुसुंबी गावचे खेळाडू आहे संदेश पवार देखील. म्हणजे दोन्ही खेळाडू एकाच गावचे आहेत, तोला मोलाचे आहेत. अनेक वर्ष कुसुंबी गावासाठी दोन्ही खेळाडूंनी एकत्रित खेळ साकारला, परंतु आज विरोधक म्हणून खेळतायत. आणखीन एक दर्जेदार बॉल, परंतु हा बॉल निघून चाललाय. डिक्लेअर झोन मध्ये सिंगल धाव प्राप्त झाले. गोलंदाजीचा तिकट मारा आतापर्यंत पियुष कदम यांचा चांगला राहिलाय. संदेश पवार विरुद्ध पियुष कदम हे बॅटल रंगलंय आणि अक्षरशः वरचं ठरलेलं आहे पियुष कदम आतापर्यंत संदेश पवार यांच्यावरती. दोन्ही खेळाडू एकाच गावचे आहेत, तोला मोलाचे आहेत. अनेक वर्ष कुसुंबी गावासाठी क्रिकेट खेळलंय, परंतु आज विरोधक म्हणून दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहायला मिळत आहे. हाय बॉल सुरेख, वॉट बॉल, जबरदस्त बॉल. टप्पा पडल्यानंतर वेगाने रिलीज झाला. फलंदाजाच्या अक्षरशः पायामध्ये बेड्या ठोकल्या पियुष कदमने. सलगचा 4था बॉल जर आपण पाहिलं ना तर डॉट येताना पाहायला मिळालाय. हा बॉल वाईड बॉल येताना पाहायला मिळतोय. नकारात्मक चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर आणि धाव मिळते अवांतर. 2 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. याला बिग हिट केलाय संदेश पवारच्या बॅट मधून. पॉवरफुल बुलंदी षटकार आलाय. पवारने आता पॉवर दाखवायला सुरुवात केली. तो देखील सांगतोय शांत बसायला, मी देखील संत नाहीये, मी देखील माझा खेळ साकारणार. आणि संदेश पवारच्या बॅट मधून आलाय आसमानी टोलेजंग षटकार. या टप्प्याची ते वाट पाहत होते आणि बॉलची वाट पाहिली आणि त्या बॉलची वाट देखील लावली संदेश पवारने. 8 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. पहिल्या षटकामध्ये आता शेवटचा बॉल घेऊन पियुष कदम पुन्हा तयार. हा बॉल लेग स्टंप वरती ठेवला होता. वाईड +1 अशा 2 धावा. आता धावा यायला सुरुवात झाल्यात. पहिल्या 4 बॉल मध्ये धावा येत नव्हत्या, परंतु आता शेवटच्या 2 बॉल मध्ये धावा यायला सुरुवात झाले. पियुष कदम यांच्यावरती आता थोडस दडपण प्रेशर निर्माण झालाय, कारण संदेश पवारच्या बॅट मधून एक षटकार आला. पाठीमागच्या बॉल वरती काय घडलं हे तुम्हाला विसरावं लागतं आणि नव्या उमेदीने गोलंदाजी करावी लागते. कमी गतीचा बॉल फसवणारा होता, धीम्या गतीने टाकला आणि हा शेवटचा बॉल देखील डॉट आला. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा आहेत 10 धावा. आता समीकरण येऊन पोहोचलेला आहे. येणारे बॉल 24. विजयासाठी बनवायचे आहेत 63 धावा. 24 बॉल 63 धावा, 63 धावा 24 बॉल हे समीकरण आहे. संदेश पवारने एक षटकार खेचत असताना 7 धावांचं योगदान श्री काळेश्वरी 11 टीम साठी दिलेलं आहे, परंतु अजूनही सामना जर आपण पाहिलं तर थोडासा दूर आहे श्री काळेश्वरी 11 टीम साठी, कारण 24 बॉल 63 धावा समीकरण थोडंसं अवघड आहे. परंतु असं म्हटलं जातं ना आपल्या आयुष्यामध्ये, ज्यावेळेला तुम्ही अवघड गोष्ट कराल त्यावेळेला सोपे जीवन जगाल आणि सोपी गोष्ट कराल त्यावेळेला अवघड जीवन जगाल. त्यामुळे जर ही मॅच श्री काळेश्वरी 11 टीमला सोपी करायचं असेल ना तर या अवघड आव्हानाचा पाठलाग करावा लागेल. चला थोडस स्पीडअप ठेवा, आणखीन एक सामना खेळवायचा आहे. विजय चव्हाण पंच थोडस खेळाडूंना सूचना द्या. ओव्हर क्रमांक 2 ला होते सुरुवात. ओव्हर क्रमांक 2 मध्ये पिंपरी गावचा पर्याय निवडलेला आहे. अभि शिंदे गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक एंड वरती राज धुंदळे पाहायला मिळत आहेत. धुंद गावचे खेळाडू आहेत. अभि शिंदे फिरकीचा जादूगार. पहिला बॉल वळवला, बोटाची जादू पहिल्याच बॉल वरती दाखवलं. आपला कर्तृत्वाचा ठसा त्याने पहिल्याच बॉल वरती सिद्ध केलाय. बॉल फिरवण्याची ताकद क्षमता त्याच्याकडे चांगली आहे.
परंतु यावेळेला स्टेट ड्राईव्ह लॉंग ऑन रिच झोन मधून बॉल निघून चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी चुकी करतायत. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी फरार. अशा चुका तुम्हाला या पराभवाचं कारण ठरू शकतात. चुकी पहा कशा प्रकारे केले फिल्डरने. ओ माय गॉड, मोहे मोहे होताना पाहायला मिळालं. पायाला स्पर्श करून बॉल सीमारेषेच्या बाहेर. आ बैल मुझे मार असं चित्र मैदानाच्या आतमध्ये. हा देखील बॉल फिरवला होता अक्षरशः लेग कटर, परंतु बॉल निघून चाललाय ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईड बॉलचा इशारा आलाय. हाई बॉल फिरवलाय परंतु चांगल्या टप्प्यावरती. चांगली लाईन, चांगली लेंथ. कमी गतीचे बॉल अभि शिंदे यांनी चांगले फिरवलेत. अंडरम क्रिकेटचा किंग नवी मुंबईमध्ये सातत्याने त्याने चांगलं क्रिकेट केलंय बॉक्सचं, परंतु यावेळेला डेड बॉल घोषित केलेला आहे. अक्षरशः अनेक स्पर्धेमध्ये अंडरम क्रिकेटमध्ये आपल्या नावाची दखल घेणारा, आपल्या नावाची छाप सोडणारा अभि शिंदे आज मैदानाच्या आतमध्ये रबर बॉल स्पर्धा खेळताना पाहायला मिळतोय. अंडरम क्रिकेटचा हार्दिक पांड्या म्हणून त्या खेळाडूला संबोधलं जातं. यस, वाईड बॉल आलेला आहे. यावेळेला जागेवरतूनच हा फटका अगदी साध्या पाण्यानं खेळलाय आणि हा बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि 4 धावा मिळाले. फटका चांगला खेळला होता. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. अक्षरशः सिंपल आणि ट्विंकल करत असताना हा फटका खेळलाय. साध्या पद्धतीने हा फटका सजवला राज धुंदळेने आणि 20 धावा मिळाल्या. धावफलकावरती 20 धावा लागलेल्या आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत अभि शिंदे यांनी 10 धावा खर्च केलेल्या आहेत. चला थोडीशी घाई करा, विनंती करेन. हा बॉल देखील सोडून दिलेला आहे. पंचांचा कॉल वाईड बॉल. आणखीन एक सिंगल धाव मिळते. धावा यायला सुरुवात झाली. हा बॉल एका हाताने वळवलाय. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. राज धुंदळे यांचा एका हाताने खेळलेला फटका जबरदस्त होता. अपना एक हात जगन्नाथ हे सांगून देत असताना राज धुंदळे यांनी हा फटका सजवला. पंचवीस धावा स्कोर कार्डवरती लागलेत. महागडे षटक अभि शिंदे यांचं पाहायला मिळालंय. या षटकामध्ये तब्बल 15 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत. समीकरण बदललं. 19 बॉल 48 धावांची आवश्यकता. चला थोडीशी घाई करा प्लीज. पुन्हा एकदा वाईड बॉल. पुन्हा एकदा हा बॉल टाकावा लागेल. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न अभि शिंदे यांचा फसले जात आहेत, कारण आतापर्यंत लांब लचक षटक त्यांनी हाताळलंय. सर्वाधिक मोठं षटक. हाय बॉल, वाईड बॉल आहे. पुन्हा टाकावा लागेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये विजय चव्हाण कवायत करतायत, अर्थातच व्यायाम देखील करतायत. हा बॉल चांगला होता आणि हा बॉल डॉट आलेला आहे. शेवटचा बॉल डॉट आला. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 27 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. आता येणारे बॉल आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत तब्बल 46 धावांची आवश्यकता. 18 बॉल 46 धावांची आवश्यकता. पहिल्या 12 बॉल मध्ये 27 बनवलेत. आता 18 मध्ये 46 बनवायचे आहेत. संदेश पवारने 6 बॉल मध्ये 7 बनवलेत. राज धुंदळे यांनी 6 बॉल मध्ये 12 बनवलेत. दोन्ही खेळाडूंनी एक एक षटक खेळलेलं आहे. आता तिसऱ्या षटकाची जबाबदारी असेल ती संदेश पवार यांच्यावरती. या षटकामध्ये किती धावा गोळा केल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु NR वॉरियर्स टीमच्या माध्यमातून तिसरं षटक कोण घेऊन येईल, कोणत्या खेळाडूवरती विश्वास दाखवला जाईल, कोणता खेळाडू
धावफलकाला अंकुश लावेल हे देखील पाहणं गरजेचं असेल आणि कोणत्या खेळाडूला गोलंदाजी ट्रॅक वरती बोलवलं जाईल. सोहम चिकणे गोलंदाजी मार्क वरती युवा टॅलेंटेड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय गोलंदाजी मार्क वरती. गांजेगावचा खेळाडू गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल वाईड बॉल येताना पाहायला मिळतोय लेग स्टंपच्या बाहेर. वाईड +1 अशा 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडूया. 29 धावा. आता 18 बॉल 44 धावांची आवश्यकता. थोडीशी घाई करा विनंती करेन कारण आणखीन एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. घड्याळामध्ये 5:28 झालेली आहेत. वेळ कोणासाठी थांबत नाही मित्रांनो, त्यामुळे वेळेला खूप महत्व द्या. वेळ महत्वाची आहे. पुढचा बॉल यस नो बॉल घोषित केलाय. ओव्हर स्टेपिंगचा हा बॉल नो बॉल आहे. बॉल चांगला होता, लाईन चांगली होती, लेंथ चांगली होती, परंतु नियमांचं उल्लंघन केलं गोलंदाज सोहम चिकणेनं आणि त्याचमुळे हा बॉल नो बॉल घोषित केलाय. सिंगल धाव मिळाले. पुन्हा हा बॉल टाकावा लागेल. आता 18 बॉल 43 धावांची आवश्यकता आहे. संदेश पवार यांच्यासाठी हा बॉल फ्रीडचा आहे, त्यामुळे मेजवानीवरती ताव मारावा लागेल आणि मेजवानीवरती ताव मारलाय संदेश पवारने. त्याच्या बॅट मधून आलाय सडक पे बेधडक कडक 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 कडकडीत षटकार. काय फटका सजवलाय. टप्पा पडला. अंगावरती येणारा बॉल अक्षरशः वळवला आणि डीप मिड विकेट रिजन सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. आता या षटकाराच्या साह्याने समीकरण सोपं झालेलं आहे. येणारे बॉल 17 आणि 17 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत अजूनही 37 धावा. 17 बॉल 37 धावांची आवश्यकता. संदेश पवार आता मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय. हो हा बॉल जबरदस्त पाहायला मिळालाय. अक्षरशः बांधून ठेवणारा झगडून ठेवणारा हा बॉल पाहायला मिळाला आहे, परंतु या बॉलच्या पाठीमागे 1 धाव मिळते डिक्लेअर झोन मध्ये. 16 बॉल 36 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये मॅच बनू शकेल दोन्ही टीम साठी, कारण 16 बॉल मध्ये 36 धावा रबर बॉल मध्ये होऊ शकतात, परंतु त्या धावा डिफेन्स देखील होऊ शकतात. फटका चांगला केला. स्टेट ड्राइव्ह. क्षेत्ररक्षक पोहोचतील का. अंदाज चुकला. बॉल निघून चालला. एक टप्पा घेत सीमा रेषा पार 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 चौकार. काय फटका सजवला. अक्षरशः स्टेट ड्राइव्ह. सरळ बॅटने हा फटका केला. क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकला. बॉल एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. संदेश पवारच्या बॅट मधून हा चौकार आला. आता 15 बॉल 32 धावांची आवश्यकता. युवा खेळाडू चांगली गोलंदाजी करतात, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ लाभत नाही. आम्ही सातत्याने सांगत आलोय बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावरती तुम्ही मॅच जिंकू शकत नाही. तुम्ही फिल्डिंगच्याही जोरावरती मॅचेस जिंकू शकता. फिल्डिंग चांगली करावी लागते. ऑन साइडला फटका वळवलाय. पाण्यामध्ये बॉल स्टॉप झालेला आहे. एक सिंगल धाव प्राप्त. सिंगलच्या मदतीने आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 43 या धावसंख्येवरती. माफ करा 45 धावा स्कोर कार्ड वरती लागलेली आहेत. आता 14 बॉल 31 धावांची आवश्यकता. फटका तर चांगला केलाय. ऑन दी राईट्स ओव्हर द कव्हर. बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी हा येतोय दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग मधील आणखीन एक दर्जेदार क्वालिटी ब्रँडेड षटकार. संदेश पवारच्या बॅट मधून पॉवरफुल बुलंदी षटकार. मात्र राज धुंद्रेच्या बॅट मधून हा षटकार आलाय. जबरदस्त फटका त्याने खेळला होता. आता 13 बॉल 25 ची गरज.
हा बॉल जबरदस्त होता, टप्पा पडला, त्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 48 धावा धावपलकावरती लागलेले आहेत. आता 12 बॉल 25 धावांची आवश्यकता. संदेश पवारने 11 बॉल मध्ये 19 बनवलेत. राज धुंदळे यांनी 8 बॉल मध्ये 18 बनवलेत. पार्टनरशिप चांगली उभी राहिली. जवळजवळ 37 धावांची ही पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभे राहिलेले आहेत. अद्यापही NR वॉरियर्स या टीमच्या गोलंदाजांना विकेट मिळवता आली नाहीये. विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल, डॉट बॉल घ्यावे लागतील. त्याच वेळा NR वॉरियर्स या स्पर्धेमध्ये टिकून राहू शकतो. आता डॉट बॉलचा रेशिओ वाढवावा लागेल, विकेट देखील मिळवाव्या लागतील. 12 बॉल मध्ये 25 धावांचा बचाव करण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती आयुष साळुंके. गोलंदाजी मार्क वरती महातेगावचा खेळाडू. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती तिखट मारा. विकेटचं पतन. या मॅच मधील गोल्डन विकेट मिळते गोलंदाज आयुषला, कारण पहिल्याच बॉल वरती संदेश पवारला चले जावचा इशारा दिलाय. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. बॅटची लिडिंग एज आणि विकेट किपरने टिपली झेल आणि संदेश पवार 19 धावा बनवून माघारी येताना पाहायला मिळतोय. मोक्याच्या क्षणी कुशल मोमेंट वरती बड़ी मछली फंस गई जाल में, चिड़िया छिप गई खेत में. मोक्याच्या क्षणी विकेट आले. आता इथून पुढे या मॅचला कलाटणी निर्माण होईल का, टर्निंग पॉइंट घडेल का? संदेश पवारची विकेट मिळाले NR वॉरियर्स या टीमला. आता 11 बॉल 25 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण चिकणे, कुसुंबी गावचा परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कुसुंबी गावासाठी आणि दक्षिण जावली साठी त्याने चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. आणि हा बॉल वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. पुन्हा बॉल टाकावा लागेल. जी पहिल्या बॉल वरती लाईन आणि लेंथ होती ना आयुषची, तशीच लाईन आणि लेंथ ठेवावी लागेल. हाई बॉल सोडून दिलाय. दिशाहीन गोलंदाजी केली जाते. आता कुठेतरी गोलंदाजी भरकटली गेलेली आहे. वाईट बॉलचा इशारा. 50 धावा आणखीन एक, परंतु इथे डेड बॉल घोषित केलाय. पुस्तक असो वा आयुष्य, शेवटपर्यंत संयम ठेवायचा असतो, कारण कहाणी शेवटच्या पानात सुद्धा बदलू शकते. त्यामुळे आता संयम तुम्हाला दाखवावा लागेल. कुठेतरी चुका होतात, त्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. गोलंदाजी आता चुकीची होताना पाहायला मिळते. परंतु हा बॉल चांगला आहे की नाही? नाही चांगला बॉल. पुन्हा एकदा कवायत करावी लागते. वाईट बॉल. सलगचे 3 बॉल वाईट बॉल टाकलेत. धावा वाटण्याची वेळ नाही, धावा वाचवण्याची वेळ आहे. हा बॉल पुन्हा एकदा वाईट बॉल. सलगचा 4था बॉल वाईट बॉल येतोय. दिशेवरती नियंत्रण नाहीये. आयुष साळुंके कुठेतरी चुका करताना पाहायला मिळतोय. चुका तुम्हाला सुधाराव्या लागतात. चुका सुधारण्यासाठीच असतात आणि त्या तुम्हाला सुधाराव्या लागतात. 11 बॉल 21 ची गरज आहे. अजूनही सामना दोन्ही संघांसाठी जिवंत आहे. दोन्ही संघ या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतात. एखादी विकेट, चांगले बॉल, डॉट आले तर निश्चितपणे मॅच बनेल. आणि चेंडू हवेमध्ये खेळलाय. बॅक टू द बॉलर. खेळलेला फटका आपल्याच फॉलोथ्रो मध्ये पकडले. कॅच आणि किरण चिकणे बॅक टू द पवेलियन. कोशिश करो तब तक जब तक थक ना जाओ, मेहनत करो तब तक जब तक जीत ना जाओ. मैदानाच्या आतमध्ये आता कमबॅक करून दिलेला आहे आयुष साळुंकेने देखील. आपल्याच फॉलोथ्रो मध्ये किरण चिकणेची कॅच टिपले आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण त्याने केला. मॅच मध्ये तुम्हाला रंगत वाढवायची असेल ना तर चांगली कामगिरी करावी लागते. आता किरण चिकणे देखील बाद झाला. संदेश पवार देखील बाद झालाय. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना पाहायला मिळतोय. हर्षद कांबळे, गांजे गावचा खेळाडू. 10 बॉल मध्ये 21 धावांचा बचाव करायचा आहे. आयुष साळुंके यांनी चांगली गोलंदाजी केली. थोडेसे खराब बॉल त्यांनी टाकले. त्याच खराब धावेंचा भुर्दंड त्यांना सोसावा देखील लागतोय. पुढचा बॉल
हा बॉल नो बॉल घोषित केलाय. या चुका तुम्हाला प्रखरतेने सुधाराव्या लागतील. या चुका तुम्ही सुधाराल त्याच वेळेला मॅच मध्ये येईल. 10 बॉल 20 धावांची आवश्यकता. नो प्लस 1 आहे का? येस, म्हणजेच 10 बॉल. पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा येतोय. लांब लचक षटक आतापर्यंत टाकलंय आयुष साळुंकेने. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन. हाय बॉल नो बॉल घोषित झाले. नो प्लस 1 अशा 2 धावा. मला वाटतं आता आयुष साळुंके नो वाईड बॉल टाकूनच समोरच्या संघाला मॅच जिंकून देऊ शकतो. एक क्या कर रहा है. 57 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. आता 10 बॉल 16 धाव्यांची आवश्यकता. समीकरण होतं 12 बॉल 25. तब्बल या षटकामध्ये 2च बॉल चांगले टाकलेत आणि 9 धावा खर्च केलेत. हा बॉल स्विंग अँड मिस. चांगला बॉल पाहायला मिळालाय. अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. अजूनही मॅच संपलेली नाहीये कारण मी अजूनही जिंकलेलो नाहीये. 9 बॉल 16चा थरार मैदानाच्या आतमध्ये. हाई बॉल डॉट आलेला आहे. आता लाईन आणि लेन्थ सापडले. आता त्याला मात्र सूर गवसलेला आहे आयुष साळुंकेला आणि ह्या मॅच मध्ये आता कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. देवाने प्रत्येकाच्या हातावरती रेषा दिलेत परंतु त्या रेषेमध्ये रंग स्वतःला भरायचे असतात आणि इथे पुन्हा एकदा चुकी 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 चुकी. किती वेळा चुका आणि या किती वेळा चुका मात्र दिशाहीन गोलंदाजी. नो बॉल. एक बॉल चांगला टाकला की 3 बॉल खराब टाकले जात आहेत. नो प्लस 1 अशा 2 धावा. 60 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. आता 8 बॉल 13चं समीकरण. किती बॉल टाकले? आतापर्यंत सर्वाधिक लांब लचक षटक आयुष साळुंक्यांचं पाहायला मिळतंय. तब्बल 13 बॉल टाकलेत. त्याच्यामध्ये 4 बॉल चांगले टाकले होते आणि हा 14वा बॉल देखील त्यांनी चांगला टाकलाय. एक सिंगल धाव मिळाले. 7-12चं समीकरण. 7-12 हा खाते उतारा आहे ना तोही तितकाच महत्वाचा असतो. घर विक्री जमीन विक्री किंवा खरेदी करण्यासाठी 7-12 खूप महत्वाचा असतो आणि हा 7-12 तुम्हाला आपल्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय. 7 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडला राज ढोकळे आणि हा बॉल पुन्हा एकदा वाईड बॉल. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये काय घडलं हे देखील पाहणं गरजेचं आहे. पंचांचा तर इशारा आलेला आहे वाईड बॉल. पडताळणी केली जाते आणि पंच निर्णय निश्चितपणे देतील. वाईड बॉल कंटिन्यू आहे का? यस वाईड बॉल. विजय चव्हाण यांचा इशारा आलेला आहे वाईड बॉल. चला मॅच ऑन करा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आयोजकांच्या माध्यमातून सूचना आमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. चला आणखीन एक सामना खेळवायचा आहे त्यामुळे थोडीशी घाई करा. चला मॅच ऑन करा. चला विजय चव्हाण निर्णय लवकर द्या आणि मॅच ऑन करा.
चला, आयोजक कमिटीने सांगितले की मॅच ऑन करा आणि पंचांनी दिलेला निर्णय ग्राह्य धरावा अशी आम्ही विनंती करतोय. अरे बाबा थांबा, कुठे येस. आणि आता तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पाहणी केली जाते. थर्ड अंपायर पंचांचा तर कॉल आहे वाईड बॉल, परंतु तिसरे पंच आमचे चेक करतायत. DRS घेतलेला आहे. गणेश बाविस्कर सर यांच्या माध्यमातून या बॉलची पडताळणी केली जाते. अन्याय कोणावरती होणार नाहीये. दूध का दूध, पाणी का पाणी निश्चितपणे केलं जाईल. येस. आणि थर्ड अंपायरचा कॉल आहे की हा बॉल वाईड बॉल आहे. गणेश बाविस्कर यांच्या माध्यमातून पडताळणी केली आणि हा बॉल वाईड बॉल येतोय. चला मॅच ऑन करा. चला पटापट आणखीन एक सामना खेळवायचा आहे. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय आहे आणि तो आपल्यापर्यंत पोहोचलाय देखील. 7 बॉल 11ची आवश्यकता अजूनही. चला मॅच ऑन करा. वेळ जास्तीचा घेतलेला आहे दोन्ही टीम्सने. 7 बॉल 11ची गरज. 73 धावांचं लक्ष्य आहे. 62 धावा स्कोर कार्ड वरती लागले. आता मॅच येऊन पोहोचले. 7 बॉल 11 धावांची गरज. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल देखील वाईड बॉल येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हा बॉल टाकावा लागेल. सर्वाधिक लांब लचक षटक या षटकामध्ये तब्बल 15 बॉल टाकलेत आणि त्याच्यामध्ये 5 बॉल चांगले. आणखीन एक 16वा बॉल देखील वाईड बॉल. 17वा बॉल. स्कोर बोर्ड वाले आमचे गुणलेखक आहेत ते सांगतात 17 बॉल टाकले त्याच्यामध्ये 5 बॉल चांगले आणि 12 बॉल खराब टाकलेत. आणि हा 18वा बॉल चांगला आलेला आहे आणि खरं तर पाकिस्तानचा तेज तर्रार गोलंदाज मोहम्मद सामी याने 17 बॉल एका ओव्हरमध्ये टाकले होते आणि त्यांचा रेकॉर्ड आयुष साळुंकेने मोडून तोडून फोडून काढला. आता इथून पुढे 6 बॉल 8 धावांची आवश्यकता आहे. चला मॅच ऑन करायची आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज गणेश चिकणे कुसुंबी गावचे खेळाडू आलेले आहेत. आता 6 बॉल मध्ये 8 धावांचा बचाव करायचा आहे. स्ट्राईक इन वरती हर्षद कांबळे 6 बॉल मध्ये 4 बनवलेत. राज धुंदळे यांनी 9 बॉल मध्ये 19 बनवलेत. चला थोडीशी घाई करा कारण आणखीन एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. गणेश चिकणे यांना 6 बॉल मध्ये 8 धावांचा बचाव करायचा आहे. तर समोर बॅटिंग करणाऱ्या टीमला 6 बॉल मध्ये 8 बनवायचे आहेत. बॉल निघून चाललाय. सीमा रेषा पार 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 6 धावांसाठी षटकार. मॅच मधील हवा काढणारा फटका, धावांची कोंडी फोडणारा फटका हर्षद कांबळेच्या बॅट मधून आलाय. षटकार पायावरती ठेवला होता बॉल आणि हा बॉल वाईड +1 अशा 2 धावांची आवश्यकता होत्या. त्या 2 धावा देखील आल्या आणि हा सामना जिंकलाय श्री काळेश्वरी 11 या टीमने. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक बॅड लक टीम.
RN वॉरियर्स टीम आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. चांगला खेळ तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलात, त्याबद्दल आम्ही तुमचा मनपूर्वक आभार मानतो आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय राज धुंदळे यांना, ज्यांनी 12 बॉलमध्ये 19 धावांची खेळी साकारली आणि बॉलिंग करत असताना एक विकेट देखील मिळवली. असा अष्टपैलू खेळाडूचा करूया आपण गुणगौरव. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना देऊया. चला राज धुंदळे, आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला दिला जातोय. आणि आजच्या दिवसातील शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम आहे SBM वॉरियर्स, त्यांच्या विरुद्ध तन्मय टायटन असा सामना आहे. आणि त्या मॅच मध्ये काय घडतंय, काय बिघडतंय, दोन्ही संघांचा खेळ कशा प्रकारे बहरला